मंडळी, पुढच्या काही तासांमध्ये मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे। या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय मिळणार याकडे आपलंही लक्ष लागलं असेल, पण आज दिवसभर तुमचं लक्ष लागलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं सुरुवात करूया आजच्या झिरोवरनं। मंडळी, बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची 9 डिसेंबर रोजी झालेली हत्या ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची 30 जानेवारीला झालेली मागणी, हा सगळा घटनाक्रम नीट पाहिला तर लक्षात येतं की बीडच्या राजकारणात सर्वपक्षीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडेंसमोरच्या अडचणी वाढवल्यात। इतकंच नाही तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणून विरोधकांनीही राज्य सरकारची कोंडी केली आहे। त्याचवेळी या प्रकरणात रोज एक नवीन धागा उलगडत जातोय आणि मग विरोधकांची मागणी आणखी तीव्र होत चालली आहे। या परिस्थितीत धनंजय मुंडेंनी काल गाठलं ते श्री क्षेत्र भगवानगड। मंडळी, भगवानगड काय आहे आणि त्याची महती काय आहे ते मी काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाहीये। राज्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडावर मंत्री धनंजय मुंडे पोहोचले। त्यांनी संत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, मग महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली, त्यांच्याशी काही वेळ चर्चाही केली। त्यानंतर महंत नामदेव शास्त्रींनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला आणि भगवानगड हा मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि राहणार हे जाहीर करून टाकलं। धनंजय मुंडे काही गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो असंही नामदेव शास्त्री म्हणाले। धनंजय मुंडे म्हणजे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही असं सांगून भगवानगड हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे हेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं। भगवानगड आणि महंत नामदेव शास्त्री यांचा शब्द हा वंजारी समाजात प्रमाण मानला जातो, त्यामुळे नामदेव शास्त्रींच्या आजच्या वक्तव्यांना विशेष महत्त्व आहे। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री हे अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्यासोबत झिरोवरमध्ये असणार आहेत। त्यांच्याशी आपण विशेष चर्चाही करणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आज सकाळी त्यांनीच केलेलं वक्तव्य आणि त्यावर धनंजय मुंडेंनी मानलेले आभार। मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतो, गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो। आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा याची जाणीव आहे। बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे। जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे 100% जाणीवपूर्वक त्रास दिला जातो। मला मी काल धनंजयला बोलता बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता। हा गड माझ्यासारख्या अतिशय एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं बाबांनी सांगितलं की उभा आहे। याच्यासारखी ताकद, याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा, न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठीमागं गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे। गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागं उभा आहे। याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली, हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे। मंडळी, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंच्या केलेल्या पाठराखणीच्या मुद्द्याशीच निगडीत होता आपला आजचा प्रश्न आणि त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियाही आपण काही वेळानं पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूया आपला आजचा प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता। आजचा प्रश्न होता, मंत्री धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींचा हा दावा पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय त्या प्रश्नावरती आम्ही आपल्याला दिलेले होते। मंडळी, बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 53 दिवस झाले आणि त्यानंतर देशमुखांच्या मारेकरांचा थेट मंत्री धनंजय मुंडेंशी संबंध असल्याचा दावा करून विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली। ती आजही सुरू आहे, पण त्याच पार्श्वभूमीवर भगवानगडावरून जेव्हा धनंजय मुंडेंना पाठिंबा येतो तेव्हा विरोधकांकडून टीका होणार नाही असंही होणार नाही। अगदी तसंच झालं, फक्त यावेळी भाषा टोकदार नव्हती, पण विरोधकांचा इशारा स्पष्ट होता। खासदार संजय राऊत, खासदार बजरंग सोनावडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नेमकी काय टीका केली आहे आपण ती आधी पाहू। इतकं विकृतपणानं केलेलं कार्य, प्रकरण, घटना त्याला पाठीशी शक्यतो समाज घालत नाही। टोळी सोडली तर, धनंजय मुंडेची टोळी सोडली तर
कारण वंजारी समाजाला तर खूप अशा की त्यांना ह्या गोष्टी नाही मान्य. संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध? गुंड थोडे संप्रदाय चालवते. बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही, आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्तीसुद्धा करतील. दबाव फिबाव पण ह्या शब्दाला मी नाही घेणे, मला नाही वाटत त्यांच्यावर दबाव येण्यासारखे ते नाही. हां, ते महंत म्हणजे महंतच. नामदेव शास्त्री म्हणतात पूर्ण समाज आता त्यांच्या बाजूने नाही आहे. नाही, प्रश्न तोच आहे ना. आम्ही सुद्धा समाजाबरोबरच आहोत. समाज कोणता हा नाही, समाज हा महाराष्ट्राचा समाज आहे. पण महाराष्ट्रामध्ये एक जातीय राजकारण सुरू झालेलं आहे की जातीचं राजकारण, आणि त्यानुसार नेते. भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राची सूत्र हाती घेतल्यापासून किंवा यात शिरकाव केल्यापासून हा राज्य जाती, पोटजाती, उपजातीमध्ये असा फाडून टाकलेला आहे. पण मला असं वाटतं की स्वतःला न्यायाचार्य म्हणून घेणाऱ्या शास्त्रीनं ज्यावेळेस पंकजा मुंडेला गडाची नितांत गरज होती, वडिलाचं निधन होऊन वर्ष दीड वर्ष झालं होतं, अशा वेळेस राजकीय मेळावा गडावर घ्यायचा नाही म्हणून त्या मेळाव्याला बंदी केली. ज्यावेळेस गडाने पंकजा मुंडेला टाकलं त्यावेळेस समाज बांधवांनी खाली तिला फुलासारखं आपल्या हातावर झेललं, हे सुद्धा विसरता येणार नाही. शेवटी न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांनी न्याय देताना स्त्री आणि पुरुष हा भेद केलाच. यांना भगवानगडाचा आधार आदरणीय आमच्या साहेबांना का घ्यावा लागतोय मला कळत नाही. आता त्यांना असं वाटायला लागलंय का की आता आमचा पक्ष म्हणजे आमचा म्हणजे त्यांचा पक्ष, त्यांचे नेते, त्यांचं सरकार त्यांच्या बाजून कुठं बाजूला जात आहे असं वाटायला म्हणून भगवानगडाकडे येईल का माहीत नाही मला. पण ते काय असेल ते असेल, पण भगवानगडाने कुणाला पाठिंबा द्यावा त्यांचा अधिकार, त्याच्यावर मी कसं बोलू. आणि विरोधकांनी केलेलं भाष्य आपण जाणून घेतलं. पण याच मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आपण काही पुरावे हे भगवानगडावर पोहोचवणार असं म्हटलंय. आपण थेट जाऊया भगवानगडावर, जिथून आपल्यासोबत असणार आहेत महंत नामदेव शास्त्रीजी, आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. नमस्कार नामदेव शास्त्रीजी, एबीपी माझाच्या या 0 कार्यक्रमासाठी आपण खास वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. माझा आवाज येतोय महाराज आपल्यापर्यंत? महाराज माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आपण काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्यापर्यंत पोहोचत नाही. पण तोपर्यंत आपण पाहूयात विरोधकांनी जी टीका केली त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आपलं काही मत व्यक्त केलं, आणि त्यांनी म्हटलं होतं की भगवानगडावर जाऊन आपण सर्व कागदपत्र ही नामदेव शास्त्री महाराजांना देणार आहोत. आपण पाहूयात त्यांनी नेमकं एबीपी माझाला काय सांगितलं. की एक राज्याचा मंत्री त्याच राज्याच्या कंपनीकडनं आर्थिक नफा मिळवतोय, त्याच कंपन्यांमध्ये वाल्मिक कराड पण त्यांच्याबरोबर पार्टनर आहे, शेअरहोल्डर आहे. या गोष्टी जेव्हा मी त्यांना ऑन पेपर दाखवल्या, बॅलन्स शीट दाखवले, त्याच्या खालची सही दाखवली, तेव्हा अजित पवारांची देखील खात्री पटली, फडणवीसांची देखील खात्री पटली. म्हणूनच मला हे सगळे पेपर आता भगवान गडावर पाठवायचे आहेत. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 53 दिवस झाले, आणि या प्रकरणात काही आरोपींची अटक झाली आहे. या प्रकरणात खंडणी प्रकरणाचा थेट संबंध जोडून वाल्मिक कराड यांच्यावर देखील अटकेची कारवाई करण्यात आली आहे, त्यांना मकोका लावण्यात आला आहे. पण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे जे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत, त्या दोघांचे संबंध असल्याचा आरोप करून या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर देखील राजकीय पातळीवर तसंच सामाजिक पातळीवर अनेक आरोप होत आहेत. आणि त्या आरोपांच्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी काल महाराष्ट्रात सामाजिक महत्त्व असलेल्या भगवानगडाला भेट दिली, आणि तिथं त्यांनी महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी चर्चा केली. मंडळी, नामदेव शास्त्रींची आपला थेट संपर्क काही तांत्रिक कारणामुळे होत नाहीये, पण
तो तांत्रिक जो अडचण आहे ती दूर होईपर्यंत आपण आता वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. आजचा आपला प्रश्न हा महंत नामदेव शास्त्री यांच्याविषयीच होता. एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी नेहमीप्रमाणे त्यावर आपल्या प्रतिक्रिया पाठवल्यात. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्यात आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आपला आजचा प्रश्न होता, मंत्री धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींचा दावा पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. आणि आपल्या प्रतिक्रिया पाहतोय आपण. एक्सवर अजित केंद्रे म्हणतायत, हो नक्कीच जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय. जातीचं राजकारण सुरू आहे असं आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये असं अजित केंद्रे म्हणाले एक्सवर. एक्सवरच गोपाळ दंडगवाळे म्हणतायत, महंत नामदेव शास्त्री यांचा दावा हा त्यांच्या वैयक्तिक निरीक्षणांवर आणि श्रद्धेवर आधारित आहे. पण या दाव्यातील खरं खोटं हे न्यायालयीन प्रक्रिया आणि तपास यंत्रणांच्या अहवालांवर अवलंबून असेल. यूट्यूबवर राहुल कासारे म्हणतायत, मी नामदेव शास्त्री यांचं कीर्तन ऐकायचो आणि वारीला गडावर पण जायचो, पण ते आरोपीची बाजू घेतील असं कधी वाटलं नाही असं यूट्यूबवर म्हणतायत राहुल कासारे. यूट्यूबवरच विकास पाटील म्हणतायत, महंतांना धनंजय मुंडेंची दुसरी बाजू माहीत नसेल कदाचित. फेसबुकवर राजेंद्र खंदारे म्हणतायत, महंतांनी यात पडायचं काही कारण नाही. फेसबुकवरच संदीप मतकरी म्हणतायत, अजिबात पटत नाही. आणि आता थेट जाऊया भगवानगडावर, कारण आपली जी तांत्रिक अडचण आहे ती दूर झाली आणि आपल्यासोबत आहेत महंत नामदेव शास्त्रीजी आणि त्यांच्यासोबत आपण या ताज्या घडामोडींवर चर्चा करायची. नामदेव शास्त्रीजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा हा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. नमस्कार महाराज. महाराज, खरं तर धनंजय मुंडेंवर संतोष देशमुख प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून आरोप सुरू आहेत आणि त्यानंतर काल त्यांनी भगवानगडाला भेट दिली, आपल्याशी चर्चा केली. आज आपण सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडलीत. आपण भक्कम पाठिंबा गडाचा आहे त्याला असं सांगितलंय. ही नेमकी भूमिका आपल्याला विनंती करतो या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एबीपी माझाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना जर समजली तर आणखी चांगलं होईल. याच्यामध्ये 2 प्रकार असे आहेत की थोडा गैरसमज करण्यात आला. एखाद्या वैज्ञानिकाला तुम्ही बोलवलं किंवा एखाद्या फिलॉसॉफरला बोलवलं तर त्याची भाषा समजण्याची सुद्धा एक पात्रता आपल्याला लागते. तसं मी जो फिलॉसॉफर आहे तर मी बोलत असताना हत्येचं समर्थन केलेलं नाही. बरोबर. पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की वारकरी संप्रदाय हा शाकाहारी आहे. हो. आणि शाकाहारी आहे, जो नॉनव्हेज खात नाही तो एका हत्येचं समर्थन करतो असा अर्थ पत्रकारांनी लोकांनी काढणं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. कदाचित त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीचे अर्थसुद्धा, तुकोबारांच्या शब्दाचे अर्थसुद्धा व्यवस्थित काढता येत नाहीत. पहिली गोष्ट, हत्येच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री बोललेले आहेत की जो दोषी असेल त्याला आम्ही फासावर लटकू. हे बोलल्यानंतर नामदेव शास्त्री कोण लागून गेले हत्येचं समर्थन करणारे? आमची मानसिकता अशी आहे की गुन्हेगार तयार होऊ नये, गुन्हेगाराची मानसिकता पाहावी, हा विषय आहे. म्हणजे गुन्हेगार तयार होऊ नये, कारण की वारकरी संप्रदायामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना माळ घालून कीर्तनकार बनवलं जातं. त्या संप्रदायातले आम्ही लोक आहेत. गुन्हेगाराचं समर्थन करत नाही हा महाराष्ट्राने आपला गैरसमज काढून टाकावा. ज्ञानेश्वरी सांगणारा माणूस हत्येचं, चोरीचं समर्थन करतो एवढे दुर्दैवी अर्थ काढून एखाद्या तत्वज्ञानी माणसाला किंवा ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याला बदनाम करू नयेत. हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा असा आहे की जो धनंजयला जो मी पाठिंबा दिलेला आहे त्याला मी लहानपणीपासून पाहिलेलं आहे. बरोबर आहे. कारण की आता माझं वय 66 आहे. त्याचं पूर्ण वाढ, त्याच्यावर येणारे संकट, घरामध्ये झालेले मतभेद याला मी साक्षी आहे. आणि मला एक याची जाणीव आहे की तो निश्चित रूपाने खुनी नाही आहे.
म्हणून मी पाठिंबा दिलेला आहे. तर ह्या गोष्टी मीडियाने पहिल्यांदा समजून घ्या की मी पाठिंबा कशाचा दिलेला आहे. हत्येचा निषेध करणं हे सर्वसामान्य लोकांचं काम आहे. म्हणून राजकीय अर्थ माझ्या बोलण्यातून काढू नयेत ही विनंती आहे. दुसरा महत्त्वाचा अर्थ आहे की मी गडच सोडलेला आहे. गड हा राजकारणी नाही आहेत. चौथा महंत गडावर बसवलेला आहे. ऑफिशियली त्याच्या नावाने सगळं केलेलं आहे. आणि म्हणून राजकारणी नामदेव शास्त्री आहेत, ज्ञानेश्वरी सांगणार आहेत, हा दुर्दैवी अर्थ महाराष्ट्राने काढलेला आहे. हत्येचं समर्थन नाही, तो न्याय विभाग आहे, तपासाचा भाग आहे. जे काही असेल ते तिथं शिक्षा होईल त्याला मुख्यमंत्री आहेत. सगळ्यांनी गेल्या 53 दिवसापासून सांगितलेले आहेत. परंतु सरधय असल्यामुळं धनंजयची जी मानसिक अवस्था ती मला पाहवली नाही. आणि एक संतांचं अंतःकरण असल्यामुळं मला याची जाणीव निर्माण झाली आणि मी सांगितलं की धनंजयचा माझा पाठिंबा आहे. याचा बाऊ करून राजकारण करणं हे दुर्दैव आहे. मला वाटतं तुम्ही हे उत्तम केलं, कारण आम्हालाही तीच अपेक्षा होती की तुमच्या भूमिकेविषयी अनेकांनी ज्या टीका केल्या आहेत त्याच्याविषयीच तुमची नेमकी भूमिका आहे ती महाराष्ट्राला समजावी. आणि एबीपी माझाच्या 0 ओव्हरच्या या व्यासपीठावर तुम्ही ती समजावून सांगितली, त्याबद्दल पहिले आभार तुमचे. पण धनंजयना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे असं देखील एक आपलं वाक्य होतं. त्याचा अर्थ नेमका महाराष्ट्रानं काय घ्यायचा? मी एबीपीला असं विचारतो की आपण म्हणू शकता का धनंजय दोषी आहे की धनंजयने खून केलाय असं तुम्ही ठामपणे सांगू शकता का? एबीपी माझाचा संबंध नाही. हे एक सामाजिक स्तरावर, राजकीय स्तरावर जेव्हा एखाद्या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि त्या विषयावरती आरोप प्रत्यारोपांची राळ उठली जाते. आपल्या महाराष्ट्र आपण बोलावं. आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला सजा दिली जात नाही. तसं जे दोषी असतील त्याला नक्की फासावर चढवलं जावं हे माझं मत आहे. पण जे दोषी नाहीत त्याच्या अवतीभोवती राजकारण करू नयेत. एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणं आणि 30 वर्षांनी तो निर्दोष आहे कळणं, त्याचं तारुण्य नष्ट होतं, त्याचा कार्यभाग नष्ट होतो. हा माझा बोलण्याचा हेतू आहे. हत्येचं समर्थन कधीही करणार नाही. मी काल आमचं आता एक 10 मिनिटापूर्वी बोलणं झालंय. संतोष देशमुखचे भाऊ मला भेटायला येतात, आमची बैठक आहेत. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो माझ्याकडे 150 विद्यार्थी आहेत, सगळ्या समाजाचे आहेत. विनामूल्य आपण त्यांना शिकवतो. संतोष देशमुखची मुलंही माझ्याकडे पाठवा, मी त्यांची सगळ्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. अजून काय हवंय माझ्याकडून बोला. महाराज, हाच विषय एक फार महत्त्वाचा आहे. एक धनंजय मुंडे जे तुम्हाला भेटून गेले आणि जे धनंजय देशमुख आहेत ज्यांच्या घरात आज दुःख आहे ते तुम्हाला भेटायला येणार आहेत. त्यांना तुम्ही कधी भेट देणार आहात आणि त्यांना न्याय मिळेल असं देखील आपण आवाहन करणार आहात का? ते जेव्हा म्हणतील ते जेव्हा भेटायला तयार आहे त्यांच्या घरी जाऊन मी भेट देईल. पण याचं राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे. आज 150 पोरं आम्ही विनामूल्य सगळ्या समाजाचे सांभाळतो. त्याचे काही उपकाराची जाण महाराष्ट्राने ठेवली पाहिजे ना. गेल्या 20 वर्षापासून गडावर अन्नदान आहे, ज्ञानदान आहेत, वारकरी संप्रदायाचं शिक्षण आहे, 150 विद्यार्थी विनामूल्य शिकवतात. याचं भान न ठेवता तुम्ही एखाद्या फिलॉसॉफरवर जेव्हा उधळपट्टी करताय, तुम्ही काही राजकारणी माणूस आहे का? माझ्या शब्दाचा अर्थ कळायला सुद्धा माझ्या दृष्टीने पात्रता लागते. मला वाटतं जो कोणाचा गैरसमज झाले असतील ते जर दूर करण्यासाठी आज एबीपी माझाचं 0 ओव्हर हे व्यासपीठ आहे. आपण बोलावं महाराज. कदाचित मी त्याच्यामुळेच आपल्याला आपली विनंती स्वीकारली. माझा विश्वास आहे एबीपी माझावर. हत्येचं कुठल्याही प्रकारे समर्थन केलेलं नाही, करणार नाही. तो न्यायालयाचा विभाग आहे, तपास यंत्रणा चालू आहेत, मुख्यमंत्र्याच्या हातात सत्ता आहेत, तो त्यांचं डिपार्टमेंट झालं. पण सर्वसामान्य दोषरहित लोकांना करणं, दोषी लोकांना बाजूला ठेवणं, जे दोषरहित आहे त्यांना आश्रय देणं हे संतांचं काम आहे, जे ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला सांगितलेले आहेत. जोपर्यंत तुम्ही एखाद्याला दोष ठरवत नाहीत, म्हणजे सिद्ध करत नाहीत, तोपर्यंत त्याला आम्ही दोषी मानत नाहीत. पण जे काही समाजामध्ये निर्दोष व्यक्ती आहेत त्यांचं मनोबल वाढवणं, त्याला साथ देणं, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देणं, त्याचं हेच ते गीतेचं काम आहे. कृष्णाचं काम काय आहे? जो अर्जुन डिप्रेशनमध्ये गेला होता त्याला उचललेलं आहे. हा धनुर्धर धनंजय आहेत, याला मी उचललं. एवढी
समाजामध्ये वावदळ उठण्याचं काही कारण नाही आहे ना. एक व्यक्तीला एवढा महाराष्ट्र अशा पद्धतीने ट्रीट करतो किंवा घाबरतो हे मला शोभत नाही येते या बोलणं. मगाशी याचाही चुकीचा अर्थ काढू नये पुन्हा. बरोबर. पहिल्याच प्रश्नाला तुम्ही एक गोष्ट स्पष्ट केली होती की काही गैरसमज झालेत. आणखी एका मुद्द्यावरती लोकांनी खूप टीकेची राळ उठवली, ते म्हणजे संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली याचाही विचार झाला पाहिजे, असं एकंदरीत एक वादाचं वाक्य होतं आणि त्याच्यावर अनेक टीकेची राळ उठते. अतिशय 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 सुंदर प्रश्न आहे आपला आणि मी तुम्हाला त्याचं उत्तर फार चांगल्या पद्धतीने सांगतो. गुन्हेगाराची जी मानसिकता आहे त्याला प्रोत्साहन देऊ नये, दिलं गेलं नाही पाहिजे. पण गुन्हेगार का तयार होतात, गुन्हा का होतो याचं महाभारतामध्ये फार स्पष्ट उदाहरण आहे. ज्या वेळेस द्रौपदी एका राजकुमाराला एका शब्दाने दुखवते, तो राजकुमार पूर्ण महाभारत घडवतो, देशाचा संघर्ष घडवतो. म्हणजे महाभारताच्या युद्धाला एक अपमान करणारं वाक्य कारणीभूत आहे. म्हणून जेव्हा गुन्हेगार गुन्हा करतो, राजकुमार गुन्हा करतो आपलं ऐश्वर्य सोडून, ती मानसिकता आपल्या हातून घडू नये, कुणाचा अपमान होऊ नये, हा माझा गुन्हेगाराच्या मानसिकतेचा प्रश्न होता. हत्येचं समर्थन मी करणार नाही. उलट तुकोबारायांचं एक वाक्य आहे ते तुम्हाला सांगतो. अन्यायाशी राजा न करिता दंड. अन्याय करणाऱ्यावर जर राजाने दंड नाही केला तर समाज व्यवस्था बिघडेल. हे जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्याला अभंगामध्ये सांगून ठेवलेले आहेत. आम्ही त्यांची पायीक आहेत. पण आमची भावना, आमची व्यवस्थित मनोवृत्ती, आमचे शब्द समाजाने व्यवस्थित समजून घ्यावेत. दोन मुद्दे आहेत. हत्येला कधीच आम्ही समर्थन करणार जर आम्ही शाकाहारी वैष्णव आहोत. बरोबर. कसं काय आम्ही समर्थन करू. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, धनंजयला पाठिंबा देणं हा माझा व्यक्तिगत विषय आहे. तो मी काय करायचं किंवा काय नाही करायचं तो माझा विषय आहे. तो माझ्या लोकतंत्रावर, माझ्या लोकशाहीवर कोणी आघात करू नये. दोन विषय वेगळे वेगळे आहेत हे समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. भगवानगडांनी अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही विवेचन करतायत. आणखी काही बऱ्याच गोष्टी या वादाच्या निमित्तानं जेव्हा येतील त्याचं देखील तुम्ही सुंदर पद्धतीने विवेचन कराल. मला असं वाटतं की ती चापटी मारली की हत्या झाली, अशाही काही गोष्टी झाल्या तर त्याचं समर्थन कसं होऊ शकतं मग? माझ्या प्रश्न लक्षात नाही आला आपला. याची तुलना होऊ शकते का? म्हणजे चापटी मारली म्हणून थोडा आवाज कमी. हा हा नाही, तो माझा विषयच नाही महाराज. हत्या आहेत. अपमान केला काय, चापट मारले काय किंवा काय, हत्याचं आहे. हत्याचं कधीही समर्थन नाही. आरोपींना फासावर लटकवलं गेलं पाहिजेत हे मुख्यमंत्र्यासहित आम्ही बोलतोय. धनंजय मुंडे पण हेच बोलतायत. दोषींना फाशीची शिक्षा करा. चापट मारले काय, हत्या कशाही पद्धतीने केली तर ती हत्या आहे. तिचं समर्थन भगवानगड कधीही करणार नाही. म्हणजे या मुद्द्यावर आपलं स्पष्ट मत आहे की कुठल्याही हत्येचं किंबहुना संतोष देशमुख यांच्या हत्येचं देखील समर्थन होणार नाही. त्यांच्या आरोपींना, गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, जे मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय किंवा सगळी मंडळी म्हणतायत. पण याच मुद्द्यावर धनंजय मुंडेंची बाजू तुम्ही समजून घेतलीत. पण मला एक लक्षात सर, बोला सर, महाराज बोला. मला एक समजलं नाही की हत्येचं समर्थन भगवानगडासारखा एक धार्मिक संस्थानाने महंत करतो हे तुमच्या डोक्यात कसं काय आलं हे मला अजून नाही महाराज, आमच्या डोक्यात नाही आलं. जेव्हा आरोपाची राळ उठते तेव्हा आम्ही आपल्याकडनं त्याचं विवेचन करून घेतो. मग आमचं मत असं आहे, चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होते. आपलं अंतःकरण शुद्ध ठेवून संतांचं बोलणं ऐका. मला राजकारणी समजू नका. माझ्या शब्दातले चुकीचे अर्थ काढू नका. अजिबात नाही. आणि म्हणूनच आपण सुंदर संवाद साधतोय या विषयावरती. आणि आपलं जे मूळ भूमिका आपली ती आम्ही जाणून घेतोय. आणि अनेक गैरसमज जे महाराष्ट्राचे कदाचित सकाळपासून सुरू आहेत ते या निमित्ताने दूर होतील. याच मुद्द्यावर जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया त्यांनी म्हटलं की आपण धनंजय मुंडेंची एक बाजू ऐकून घेतलीत, पण तुम्हाला दुसरीही बाजू ऐकून घेण्यासाठी ते आपली कागदपत्र जे आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तर त्यांच्याशी तुम्ही देखील बातचीत करणार या संदर्भात जर त्या आल्या किंवा त्यांनी कागदपत्र पोहोचवली तर? अतिशय सुंदर विषय आहे.
मी याची भूमिका पहिल्यांदाच मांडलेली. मी फिलॉसॉफर आहे. समाजामध्ये जे काही चांगलं घडतं वाईट घडतं त्याला न्यायव्यवस्था आहे, त्याला पोलीस यंत्रणा आहेत आणि सत्ता आहेत. मी कागदपत्र वाचून काय करणार आहेत? मला वाटलं धनंजय खुनी नाही आहेत, हत्यारा नाही, मी समर्थन केलं. एवढ्यापुरता माझा मर्यादित विषय आहे. माझा विषय हा नाही की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय कागदपत्र आहेत, कुणी काय केलेलं आहे. तो न्यायव्यवस्थेचा भाग आहे. ज्याला न्याय हवा असेल त्यांनी न्यायालयात जावं आणि आपले कागदपत्र सादर करून मग आपली पुढचं प्रोसिजर करावं. फिलॉसॉफरला समाजामध्ये वावरत असताना त्याला समजून घेण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा. पुन्हा एकदा स्पष्ट करतो, हत्येचं समर्थन नाही, पण धनंजय हा खुनी नाही, त्याला मी पाठिंबा देतो. हे दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. आपण त्या स्पष्ट समजून घ्याव्यात. ठीक आहे महाराज, आपण पुढे जाऊया आणि याच मुद्द्यावर फिलॉसॉफरच्याच दृष्टीनं एखाद्या व्यक्तीला आपली गरज असते तेव्हा आपण त्यांच्यासाठी गडाचे दरवाजे उघडे ठेवता कायम. पण इथे प्रकाश महाजन म्हणतायत की पंकजा मुंडेंना गरज होती तेव्हा तुम्ही त्यांना गडाचे दरवाजे बंद केलेत, मग ते राजकारण नव्हतं का, असा प्रश्न मनसे नेते प्रकाश महाजनांनी विचारला. अतिशय सुंदर प्रश्न विचारलात प्रकाश महाजन यांनी. त्यांनी मला व्यक्तिगत भेटावं आणि जो गडाचा विषय आहे, मी ABP माझावर प्रत्यक्षात आपले जे कट्टा आहेत त्यावर या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. हो, जर आपल्याला वाटत असेल पुन्हा एकदा आपण ABP कट्टा वाचा, तो वाद कशाचा आहे आणि हा वाद कशाचा आहे यातलं अंतर कळण्या इतपत आपण लहान नाही आहेत, बालिश नाही आहेत. ABP कट्ट्यावर मी कट्ट्यावर बोललो की वाद कशाचा आहे. प्रॉपर्टीचा वाद वेगळा आहे, त्याला राजकारण आणलेले आहेत. हा वाद वेगळा आहे आणि ABP माझ्याच्या कट्ट्यावर मी हे स्पष्ट केलेलं आहे. बोला महाराज, आणखी एक विषय या आजच्या आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं समोर आला, तो म्हणजे राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण होत असल्याचा एक आरोप आपण केला होता. आणि ही तेढ निर्माण कोण करतंय आणि ती कशी कमी करता येईल, एक फिलॉसॉफर या नात्यानेच आपल्याला हा प्रश्न विचारतो, कारण आपल्याविषयी आणि भगवानगडाविषयी समाजात आस्था आहे. फार चांगला प्रश्न आहे. मी मगाशी बोललो सकाळच्या भाषणामध्ये, ज्ञानोबरायापासून भगवान बाबापर्यंत आणि माझ्यापर्यंत जाती व्यवस्था नष्ट व्हावी, किमान परमार्थात तरी नष्ट व्हावी, याचे सगळे संत प्रयत्न करतात. प्रत्येक कीर्तनामध्ये याती भलती नारी नर हे अभंग गायले जातात. कोणतीही जात असो, आणि वारकरी संप्रदायाची पुढची विशेषता आहेत, नारी नर हा देखील वारकरी संप्रदाय भेद पाळत नाहीत. इतका म्हणजे मेहनतीचा विषय करून जी समाज व्यवस्था तयार झाली होती, तिला काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीय रंग देऊन संतांचं काम उद्ध्वस्त केलं. मला असं म्हणायचं, त्यांचा जो छोटा स्वार्थ आहे, आता ती म्हण मी बोललं योग्य नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतो, वादीसाठी म्हैस कापणं, छोट्याशा स्वार्थासाठी आपण एखाद्या हत्या करणं, असं जो राजकीय छोटासा स्वार्थ आहे त्याचं समाज स्वास्थ्य बिघडवलं जाते राजकारणाकडून. आणि जे वाईट लोक आहेत त्यांना आम्ही वारकरी करून कीर्तनकार बनवत आहेत. या दोघातलं अंतर तर लक्षात घ्या आपण. महाराज, हीच जातीय तेढ कमी करण्यासाठी किंबहुना नष्ट करण्यासाठी राजकीय नेते आणि संत महंत यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? आपण तर प्रयत्न करताच आहे, पण बाकीच्या मंडळींकडनं त्यांनी अतिशय सुंदर आहे. वारकरी संप्रदायातल्या संतांचा ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी पहिली जातीय समानता केली होती. त्या काळामध्ये त्या काळातले जे बहुजन सामान्य माणसं होते, सावता महाराज, गोरोबा काका, चोखोबाराय, जातीय समानता करून यांना शिष्य न बनवता संत बनवलं. ही महान कार्य, सामाजिक कार्य ज्ञानोबरायांचं राजकारणी लोकांनी आठवा की वारकरी संप्रदायाचा जो बेस आहे, पाया आहेत, तो जातीरहित व्यवस्थेवर आहेत. आणि एक चांगला मुद्दा सांगतो मी, आम्ही जेव्हा मधुकरी मागून शिकलो त्यावेळेस लोकांनी आम्हाला आमची जात पाहून भाकर दिलेली नाहीत. म्हणून आम्ही जेव्हा विद्वान आणि कीर्तनकार होतो तेव्हा जातीवाद करणं हे महापाप आहे. हे राजकीय लोकांना आणि सगळ्याला सांगतो, जे जे करतील त्यांना अशांतता, दुःख भोगावंच लागणार आहेत. म्हणून साधू संतांनी आणि राजकारणी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी जातीवाद करू नये, संतांप्रमाणे वागावं. ज्या कीर्तनकाराला बोलबाळ नाही त्यांनी जातीवाद करू तरी काय फायदा आहे? महाराज धन्यवाद. सकाळपासून वेगवेगळ्या विषयांवरती अनेकांनी
आरोप केले, प्रत्यारोप झाले, पण या संदर्भात आपली नेमकी भूमिका आपण ABP माझाच्या माध्यमातून 0 ओव्हरमधनं मांडलीत, त्याबद्दल आपले आभार आणि पुन्हा आपल्याकडनं अशाच सहकार्याची अपेक्षा राहील. मी ABPचे आभार मानतो की मला मोकळं व्हायची संधी दिली. धन्यवाद. 0 ओव्हरमध्ये आज आपण आढावा घेणार आहोत महापालिकेचे महामुद्दे या सेगमेंटमधल्या खास रिपोर्टचा. नागपुरातल्या मंगलमूर्ती चौक ते ऑरेंज सिटी चौक या रिंग रोडवर 4 वर्षांपूर्वी लावण्यात आलेली अशोक आणि पामची झाडं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट. नागपुरातल्या सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पावर 4 वर्षांपूर्वी तब्बल 60 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पण काही अज्ञात व्यक्तींनी बुधवारी त्या झाडांची निर्दयीपणे अक्षरशः कत्तल केली. नेमकं काय घडलं आणि पूर्ण वाढलेल्या झाडांच्या निर्दयी कत्तलीची जबाबदारी नेमकी कोणाची, पाहूयात ABP माझाचा खास रिपोर्ट. हिरवीगार आणि उंचच उंच अशोकाची झाडं म्हणजे नागपुरातील रिंग रोडचं आकर्षण. पण 2 दिवसांपूर्वी भर दिवसा या झाडांची कापणी झाली. तुम्ही समोर पाहू शकता, दूरवर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत अशाच पद्धतीने अशोकाचे जे झाडं आहेत ते बेतरतीब पद्धतीने तोडण्यात आलेले आहे, नष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे जे वृक्षप्रेमी आहे आणि जे स्थानिक नागरिक आहे यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. काही पर्यावरणवाद्यांनी या संदर्भात राणा प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात वृक्षतोडी संदर्भातला हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि हे वृक्ष कोणी तोडले याचा CCTV फुटेजच्या आधारावर पोलिसांकडून तपास सुरू आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की रिंग रोडवर किती लांबपर्यंत झाडांची कापणी झाली आहे. मग तुम्ही म्हणाल की त्यात काय चुकलं? दुभाजकांवरच्या झाडांचा वाहतुकीला त्रास होऊ नये म्हणून पालिकेनं कापणी केली असेल, तर तसंही नाहीये. पालिकेनं झाडं आणि त्यांची झालेली कापणी दोन्ही गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवलंय. बरं, दुसरा प्रश्न पडतो की झाडं वेळच्या वेळी कापली जाणं हे वाहतुकीसाठी गरजेचं असतं म्हणून कापली आहेत का? तर मंडळी, जेव्हा दुभाजकांवरची झाडं कापली जातात तेव्हा त्यांची उंची किती ठेवावी याचेही काही नियम आहेत. पण नागपुरात झालेली कापणी कोणत्याही नियमांना धरून केलेली दिसत नाही. म्हणूनच स्थानिकांनीही संताप व्यक्त केलाय. परवा दुपारी अचानक काही लोक आले आणि त्यांनी कुऱ्हाडीने एकानंतर एक ही झाडं कापली. सुरुवातीला लोकांना असं वाटलेलं होतं की हे महापालिकेकडून जे झाडांचा रेग्युलर मेंटेनन्स केलं जातं त्या अंतर्गत केली जाणारी छाटणी आहे. काय झालं परवा दिवशी? परवाच्या दिवशी 2-3 वाजताची वेळ होती. झाडाची छटाई सुरू होती. लोकांना वाटलं की काहीतरी मेंटेनन्सचं काम सुरू असेल, महानगरपालिकेचं काम सुरू असेल, त्यामुळे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे. एका बाजूला आपण झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाढवा, वृक्ष संवर्धन म्हणत असतो आणि एकीकडे अत्यंत किळसवाना प्रकार झालेला आहे, अशोभनीय कार्य इथं झालेलं आहे. त्यामुळे ज्यांनी कृत्य केलं असेल त्याला चांगला दंड व्हायला पाहिजे, कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. आम्ही माहिती घेतली असता महानगरपालिकेकडून आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असं कळलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी झाडं तोडण्यासाठी दिलेली नाही आणि आम्हाला हे कृत्य कोणी केलं माहीत नाही. 4 वर्षापूर्वी हे झाडं लावण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागाला जवळपास 60 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि झाडं लावण्याचा खर्च 60 लाख रुपये आलेला आहे. आणि आज या सुशोभीकरणाच्या नावावर किंवा मेंटेनन्सच्या नावावर झाडांची अक्षरशः कत्तल करण्यात आलेली आहे. नागपुरातील मंगलमूर्ती चौक ते ऑरेंज सिटी चौक याच दरम्यान असलेल्या रिंग रोडवर लावलेली ही झाडं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट. गेल्या 4 वर्षांपासून ही झाडं रिंग रोडची शान बनली होती. पण आता रिंग रोड एकदमच ओसाड दिसतोय. बरं, फक्त अशोकाचीच नाही तर 150 पेक्षा जास्त पाम ट्री देखील कापलेत. त्यातच ही कापणी कुणी केली हे काही केल्यास समजत नसल्यामुळं स्थानिकांनी रोष व्यक्त केलाय. तर रिंग रोडची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागानं पोलिसांमध्ये तक्रार केली आहे.
याच्यामध्ये आम्ही ॲक्च्युली छाटणीचा जो प्रकार आहे आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली PWDकडून. त्यांचा जो रेग्युलर छाटणीचं जे काम असतं तर ते अशोकाचं झाड साधारण 12 फूट ते ठेवतात आणि त्याच्यावरचा पाट जो आहे तो कापतात. परंतु या छाटणीमध्ये आता जी छाटणी केलेली साधारण 4 ते 5 फूट फक्त त्यांनी ठेवलेले आहेत आणि बाकी वरचा पाट जो आहे तो कापून टाकलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 324(5), त्याचप्रमाणे महाराष्ट्र झाडांचे संरक्षण जतन अधिनियम कलम 8 आणि 21(1), त्याचप्रमाणे सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 या कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. आता डिवायडरवर लावलेली झाडं ही का गायब होतात? कारण की पुन्हा झाडं लावायला पैसे भेटतात. म्हणजे लूट जे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये चाललेली आहे सरकारची, सरकार आणि प्रशासक याच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची लूट करायची जी एक पद्धत झालेली आहे त्या पद्धतीचा हा प्रकार आहे. अज्ञातनं नाही यांनीच ते कापलेली आहे आणि पुन्हा आता झाडं लावायसाठी पुन्हा पैसे देणार. निवडणुका घ्यायच्याच नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अजिबात निवडणुका घ्यायच्या नाही आणि म्हणून लूट कशी करता येईल जनतेच्या पैशाची, राज्याच्या तिजोरीत जाणारं, महानगरपालिकेमध्ये येणारे पैसे, जिल्हा परिषदमध्ये येणारे पैसे, नगरपालिकेमध्ये येणारे पैसे, त्या पैशाची डायरेक्ट लूट सरकारला कशी करता येईल आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नाही अशा पद्धतीचा प्रकार आज महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. गेल्या 2 महिन्यांचा आढावा घेतला तर एक बाब लक्षात येते, ती म्हणजे कधी काळी ग्रीन सिटी म्हणून देशात ओळख निर्माण केलेल्या नागपूरच्या सौंदर्याला वृक्षतोडीमुळं नक्कीच फटका बसणार आहे. शिवाय प्रशासनाची ही उदासीनता इतकी दिसून येते की शहरातील 550 झाडं कापली जातात आणि त्याचा पालिकेला थांग पत्ताही नसतो. ही देखील दुर्दैवाचीच बाब. नागपुरातील रिंग रोडवर शेकडो झाडांची अशा पद्धतीने अवैध कापणी का करण्यात आली याचा तपास सध्या पोलीस करत आहे आणि त्याचा उत्तर अजून मिळालेलं नाही. मात्र एक शक्यता व्यक्त केली जात आहे की रिंग रोडवर दुभाजकांवर अशोकाचे हे जे झाड आहे ते खूप उंच झालेले होते, त्यामुळे मधले जे लाईट्सचे पोल आहे त्यांच्यावर जे काही विविध प्रकारच्या जाहिरातीचे होर्डिंग्स लावले जात होते ते होर्डिंग्स दिसेनासे झाले होते आणि त्यामुळे या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंटचं काम करणारे जे लोक आहेत, जाहिरातीचं काम करणारे जे लोक आहेत त्यांना व्यावसायिक फायदा जो आहे तो मिळत नव्हता आणि त्यामुळेच शेकडोंच्या संख्येने अशा पद्धतीने झाडांची कापणी जी आहे ती करण्यात आली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. हा संशय खरोखर खरा आहे का याचा तपास आता पोलिसांनी करण्याची गरज आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. मंडळी, तंत्रज्ञानाचा योग्यरित्या वापर केला तर काय होऊ शकतं याची असंख्य उदाहरणं आपण पाहिली आहेत. आपलं आयुष्य किती सुकर होऊ शकतं याचीही असंख्य उदाहरणं आहेत आणि आताही आपण असं उदाहरण पाहणार आहोत ज्यामुळे अवघ्या शहरासाठी एक मोठा प्रश्न सोपा झालाय. प्रश्न आहे पाणी पुरवठ्याचा आणि शहर आहे छत्रपती संभाजीनगर. काय आहे ते तंत्रज्ञान आणि संभाजीनगरच्या महापालिकेनं हे कसं अंमलात आणलं पाहूयात खास रिपोर्ट. मंडळी, ही आहे एंडोस्कोपी. आता तुम्ही म्हणाल ही तर वैद्यकीय प्रक्रिया आहे, ती रुग्णालयात व्हायला हवी, रस्त्यावर कशी काय? तर मंडळी, ही आहे पाणी पुरवठ्याची एंडोस्कोपी. जसं आपल्या शरीरातील आजारांच्या तपासणीसाठी कॅमेऱ्याद्वारे एंडोस्कोपी केली जाते, अगदी तशाच प्रकारे शहरातील पाणी पुरवठा नीट सुरू आहे की नाही यासाठी सुरू आहे पाणी पुरवठ्याची एंडोस्कोपी. आणि कुठं सुरू आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये जिथे सार्वजनिक पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो तिथल्या प्रत्येक शहरातल्या नागरिकांची एक कॉमन समस्या असते, ती म्हणजे नळाला ड्रेनेज मिश्रित पाणी येतं, शिवाय योग्य त्या दाबानं पाणी येत नाही, कचरा पाण्यामध्ये येतो. या सगळ्या समस्यावर छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेनं अत्याधुनिक यंत्रणेनं हे तपासण्याचं मोहीम हाकली आहे.
इंडीबॉट कॅमेरा सिस्टीम। याच्या सहाय्यानं संभाजीनगरच्या महानगरपालिकेनं सुरू केली आहे शहराच्या पाणी पुरवठ्याची एंडोस्कोपी। ज्या ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम्स आहेत मोठ्या प्रमाणावर इलिगल कनेक्शनसुद्धा शोधत आहेत आणि इलिगल कनेक्शन सापडल्यावर त्याला 5,000 रुपये दंड आणि त्याला नियमितीकरणाचा आपण पैसे भरून घेतो आहेत। आता ह्या ठिकाणी आपल्याला दिसलं की हे पूर्ण आता चोकअप झालेले आहेत। आता हे किती मीटरवर झालेले आहे याच्यावर खाली आपल्याला एक्झॅक्ट मीटर, आता हे बेस पॉईंट आहे, बेस पॉईंटवरनं एक्झॅक्ट कितने मीटर पे है 5.65 मीटरवर ते दगड आणि त्याच्यामुळे हा ब्लॉक झालेला आहे। मग आम्ही हा 5.65 मीटर इथून मेजरमेंट घेऊन त्या ठिकाणी ब्लॉक काढल्यावर मग हे पाणी पुरवठा हे सुरळीत होणार आहे। खरं तर हे तंत्रज्ञान जगभरात नियमित वापरलं जातं, पण मराठवाड्यात बहुतेक हे तंत्रज्ञान वापरून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा हा पहिलाच प्रकार असावा। अत्यंत चांगल्या पद्धतीनं तात्काळ ड्रेनेजमधलं पाईपलाईनमधलं कुठं ड्रेनेज मिश्रित पाणी आहे का, शिवाय कुठे ब्लॉक आहे का, शिवाय इल्लिगल नळ कनेक्शन कोणी घेतलेलं आहे का, या सगळ्याची माहिती या मशीनद्वारे तात्काळ मिळते आहे। आणि जिथं ड्रेनेज मिश्रित पाणी आहे किंवा जिथं ब्लॉकेज आहे तिथेच त्याला उकरलं जातं आणि त्याचा नवीन पाईप या ठिकाणी टाकला जातो आणि यामुळे मेहनत लोकांची जी होते जे पाणी सोडणारे लोक आहेत त्यांची मेहनत पण या ठिकाणी वाचलेली आहे आणि तात्काळ प्रॉब्लेमचं सोल्युशन देखील मिळतं आहे आणि त्यामुळे ही जी मशिनरी आहे ती अत्यंत उपयुक्त ठरताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।